टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेना स्थापनेपासून वसई तालुक्यातलं जुचंद्र गाव हे शिवसेनेची एकनिष्ठा आहे आणि आजही त्या जुचंद्र गावामध्ये कडवे शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। 1972ला स्वतः बाळासाहेब ठाकरे हे याच जुचंद्र गावामध्ये आले होते आणि त्यानंतर तब्बल 52 वर्षाच्या नंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे एका शाखेच्या उद्घाटनासाठी या जुचंद्र गावात येत आहेत। आपण बघू शकता की मी आता त्याच ठिकाणावरती आहे। आदित्य ठाकरे स्वतः या ठिकाणी जी शाखा आहे या शाखेच्या उद्घाटनासाठी येणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणच्या शिवसैनिकांशी सुद्धा संवाद साधणार आहेत। या जे शिवसेना एकत्र होती तेव्हापासून आनंद दिघे जे यांचं जुचंद्र गाव हे जे हे अतिशय आवडीचं गाव होतं आणि अनेक वेळा आनंद दिघे धर्मवीर आनंद दिघे हे या जुचंद्र गावामध्ये आलेले होते। त्यामुळे इथला जो शिवसैनिक जो आहे हा कडवट शिवसैनिक आहे। जेव्हा शिवसेना फुटीनंतर सुद्धा जुचंद्र गावामधला प्रत्येक शिवसैनिक हा ठाकरे घराण्यासोबत या ठिकाणी राहिला असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या या ठिकाणच्या जुचंद्र शाखेच्या नंतर या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे। त्या जाहीर सभेची या ठिकाणी आपल्याला पूर्ण तयारी सुद्धा झालेली पाहायला मिळत आहे। एकंदरीत 5 ते 5:30च्या सुमारामध्ये आदित्य ठाकरे हे जुचंद्र गावामध्ये शाखेच्या उद्घाटनासाठी येतील आणि त्यानंतर या ठिकाणचे जे शिवसैनिक आहेत त्यांच्याशी ते संवाद सुद्धा साधणार आहेत। आता सध्या नेमके कशा पद्धतीने या शिवसैनिकांच्या भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। नेमकं काय सांगणार आपण या आज या जुचंद्र गावामध्ये शिवसेना शाखा स्थापन झालेली आहे आणि या शिवसेना शाखा बांधण्यासाठी अनेक दानशूर शिवसैनिकांनी त्याला मदत केलेली आहे। आज आदित्य साहेब ठाकरे येत आहेत। संपूर्ण नायगाव परिसरामध्ये जुचंद्र गावामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे, कारण बाळासाहेब ठाकरे आल्यानंतर आज त्यांचे नातू सन्माननीय आदित्यजी येत आहेत। खूप सर्व शिवसैनिकांना बंधू भगिनींना खूप आनंद वाटलेला आहे। आम्ही त्यांची खरोखर आतुरतेने वाट बघत आहोत। आदित्य साहेब कधी येतील आणि कधी आमचा हा कार्यक्रम चालू होईल त्याचा आम्हाला खूप आनंद आहे। नेमका कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे? कार्यक्रमाचं स्वरूप आदित्य साहेब या हायवेने येतील, त्यानंतर ते या नायगाव मार्गाने येतील आणि नायगाव मार्गाने या शाखेला या ठिकाणी नाक्यावरून त्यांना वाजत गाजत मिरवणुकीने आपण या शाखेपर्यंत आणणार आहोत आणि शाखेचं उद्घाटन केल्यानंतर ते या ठिकाणी सभेला संबोधित करतील। निश्चितच काय सांगणार एकंदरीत की पहिल्यांदा आदित्य साहेब हे जे आहेत हे जुचंद्र नगरीमध्ये येत आहेत, तुम्ही या ठिकाणचे शाखा प्रमुख आहेत, तुमच्या नेमक्या काय भावना आहेत? तसं बघायला गेलं तर 53 वर्षानंतर आमच्या जुचंद्र गावात उद्धव ठाकरेचे सुपुत्र म्हणजे नातू आमच्या गावाला लागतात, तर आम्हाला दिवाळीसारखा हा प्रोग्राम साजरा करायसारखा वाटतोय आणि येत्या निवडणुकीच्या तोंडावर काय भाषणात आम्हाला काय भेटेल त्याची अपेक्षा राहील आम्हाला। एकंदरीत काही महिन्यावरती आता महापालिका निवडणुका आहेत, शिवसेनेचा बाल्य किल्ला हा जुचंद्र गाव राहिलेला आहे। या पार्श्वभूमीवरती सुद्धा आदित्य ठाकरे यांचा दौरा जो आहे हा कुठेतरी नियोजित आहे? हो नक्कीच, वसईमध्ये 14 ऑगस्ट रोजी मोठा एक जल्लोष प्रोग्राम आहे, त्या दिवशी देखील आम्ही सर्वजण शिवसैनिक आम्ही तिथे सहभागी राहणार। शिवसैनिक म्हणून तुमची सगळ्यांची काय भूमिका आहे? शिवसैनिक म्हणून काय भूमिका आहे? जुचंद्र नगरीत प्रथमच आदित्य साहेब येत आहेत, त्यांचं जुचंद्रच्या वतीने सर्व शिवसैनिकांच्या वतीने हार्दिक स्वागत आणि आदित्य साहेबांची आम्ही वाट बघतोय की जे शिवसैनिक आता 2 शिंदे सेना झाले आणि उद्धव सेना, पण जुचंद्र गावातून एकही माणूस फुटलेला नाही, हा मला आनंद वाटतोय। निश्चितच आपण बघितलेलं आहे की तब्बल 53 वर्षाच्या नंतर बाळासाहेबांच्या नंतर त्यांचे नातू जे आहेत आदित्य ठाकरे हे जुचंद्र गावामध्ये एका शाखा ओपनिंगच्या उद्देशाने येत आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं या जुचंद्र गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 2 गट शिवसेनेमध्ये पडले असताना सुद्धा या ठिकाणचा प्रत्येक कडवट शिवसैनिक हा ठाकरे कुटुंबियासाठी एकनिष्ठ असल्याचं सुद्धा या सगळ्या कार्यक्रमावरून समोर आलेलं आहे आणि आदित्य ठाकरे येण्यासाठी आज जे या जुचंद्र गावामध्ये येत आहेत तर या शिवसैनिकांसाठी एक दिवाळी असल्याची भावना सुद्धा त्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई जुचंद्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।